भाई दीवार पे फोटो वीटो देख मेरे कैसे दिख रहे हैं। श्रीमानचा नवीन व्लॉग आलाय, बघायला लागेल. पण हेडफोन चापदे. कुठे गेला असेल अभी काय ना गाइस. हाँ डिज्नीलैंड का. ए पार्थ, कॉलेज जायला उशीर होतो, उठ लवकर. बघ किती वाजले. आगाई हो ग. अगं श्रीमानचा व्लॉग बघतोय. थांब, थोडंच बाकी, मग मी जातो आवरायला. दररोजचं झालं बरं का. तो मोबाईल घेऊन बसायचं सकाळी सकाळी आणि ते श्रीमान आहे काय त्याचे व्हिडिओ पाहत बसायचे. लोक सकाळी सकाळी देवाचं नाव घेता आणि तू ते श्रीमान श्रीमान करत बैस. आगाई तो काही साधा सुद्धा गेमर नाहीये, फक्त इन्स्पिरेशन आहे माझी. आयडल आहे माझा तो. खूप खूप आवडतो मला तो. ठीक आहे बाबा, पण एवढाही त्याच्या आहारी जाऊ नको की तू पागल होऊन जाशील. आई यार, जातो ना मी. तू जा बरं. थोडाच बाकी, मी येतो. जा. हो जाते मी, पण तो मोबाईल ठेवा अगोदर. काकू पण भाषा ऍक्टिंग करताय. ₹200 आहे फक्त अकाउंटला. काय करू? ठेवू की सुपरचॅट करू? काय करायचंय ठेवून पण? श्रीमान दादाला सुपरचॅटच करतो. गेली. पण दादाने माझी सुपरचॅट वाचायला पाहिजे. का नाही वाचलं? वाचेल. लव फ्रॉम नाशिक बांधली. थँक्यू सर. ए आई, आई, अगं श्रीमंत दादाने माझी सुपरचॅट वाचली. ये ना लवकर. ए काय झालं तुला ओरडाला? अगं श्रीमंत दादाने सुपरचॅट वाचली माझी त्याच्या स्ट्रीमवर. त्यात काय विशेष आहे? का ओरडा मारतोय तू? ते पण आहे म्हणा. तुला काय फरक पडणार? बर जा तू. चला, कुठंतरी श्रीमंताराच्या स्ट्रीमवर माझं नाव आलं. ए भाई, तो बघ श्रीमानचा अँबॅसिडर. ए भाई बघतो काय, बोलव ना मग त्याला. ए भाई, इकडे इकडे. काय रे, येतो का नाही तुला श्रीमानचा फोन बिन काही? हा अरे येतो, दररोजच येत असतो. अरे बाप. हसा, चिडव मला. पण तुम्हाला काय माहिती ना, श्रीमान भाऊ काय माझ्यासाठी. अरे इन्स्पिरेशन आहे तू माझी. आणि हा श्रीमान भाऊ जीव होता, जीव आहे आणि जीवच राहणार. ए अँबॅसिडर, जरा थांब. मी काय म्हणतो ना ते नीट ऐक. श्रीमानचं आहे ना फॅन होणं खूप सोपं आहे. पहिले तू आहे ना काहीतरी कर त्याच्यासारखं, मग माझ्याकडे. मला पण गेमिंग व्हिडिओ बनवायला सुरू करायला पाहिजे.
काय करायला काय जाते? हे नेट पण आत्ताच Data खत्म संपायचं हो गया. होतं का? जेवढा झाला तेवढा तर आता पाहू. माईक हॅलो हॅलो हॅलो. माईक पण खराब आहे. मला नाही जमणार आहे. माणसाचा जन्म मिळालाय त्या माणसाच्या जन्माचा रिस्पेक्ट करा. ज्यांनी आपल्याला जन्म दिलाय ते आपले आई वडील आहेत आणि ज्यांनी सर्वांना जन्म दिलाय ते देव आहेत. त्या सगळ्यांचा रिस्पेक्ट करा. लाईफ मध्ये दुःख प्रॉब्लेम्स सगळे गोष्टी होतात, पण म्हणून कधी खचून जायचं नाही आणि हरून जायचं नाही. कायम लढायचं आणि फुल लढायचं. त्यामुळे मुलीचं टेन्शन असो किंवा फॅमिलीचं टेन्शन असो, कधी हारायचं नाही. मैं क्या क्या बोल जातो रे live पे. लाईफ मध्ये आहेत त्या दुःखांना सावरून त्या दुःखांना फाडून पुढे निघून जायचं आणि जिंकून दाखवायचं आणि स्वतःला सिद्ध करून दाखवायचं. नाही, श्रीमंत दादांनी सांगितलंय शेवटपर्यंत हार नाही मानायची. मग मी कसा हार मानणार, नाही का? बोया का माइक है गाइस, उसकी बैटरी है ना बीच बीच में खत्म होती रहती है, मुझे याद है. धोखा देता है वो माइक बहुत बार. के पास था अच्छी बंदा ये के पास था ये, अपन इसी पे वीडियो बना हाँ ना. मेरे पास है अभी. अपनी फेवरेट सुपरचॅट ठेवली ना हे. पार्थ, हा बोल. ते श्रीमान दादा आहेत ना, ते पुण्याला इव्हेंटला येणार आहेत. काय? अरे हो, खरंच रे. श्रीमंत पुण्यात येतोय? श्रीमंत दादाला भेटता येणार आहे मला. चला तयारी करायला पाहिजे. हे बघ, ऐक, तू आता पुण्याला चाललाय. भेटलोय वाटतं याला, काय कळत नाही. तुझं मला फोन कर. नाही नाही भेटलो. ठीक आहे, थोडे पैसे ठेव तुला. अरे कशाला? काय नाही होत, ठेव. ठीक आहे. पुण्याच्या इव्हेंटला याला भेटलोय का नाही आठवतोय रे. नाही नाही. पुणे जंक्शन. हो पोचतोच मी लवकर. ठीक आहे, कॉल करतो तुला. हो हो. पैसे पडले की काय?
पैसे कुठे गेले? आता मी कसा पोहोचू तिथपर्यंत? पैसे पण नाहीये. कधी कधी ना स्वप्नांना भेटायला पायीच जावं लागतं. स्वप्न मिळवायला पायीच चालत जावं लागतं. तो क्या कॉपीराइट तो नहीं आ जाएगा इस म्यूजिक से? बाप रे काका बो, उनके हाथों में खुजली आई है गाइस, वो हाथ खाजो रहे बाकी, और तालियां बजा रहे, देखो वो दौड़ के आए इसलिए. छी कटकट रे काका. अरे बोला, अरे काय बघतो काका? ते श्रीमानचा इव्हेंट इथेच होता ना? हो हो इथेच होता. मी लवकर आलोय का? कारण तयारी अजून काही झालेली दिसत नाहीये. अरे होता ना इव्हेंट होता ना. अरे पण तो झाला, तू फार उशीर आलास. काय इव्हेंट झाला? हो झाला. असं कसं काका? मला भेटायचं होतं त्याला, मी नाशिकहून एवढं लांबून आलो. अरे काय हे लांबून आला, तुझ्यासाठी थोडीच थांबणार आहे तो. अहो काका, एकदा भेटायचंय मला त्याला. अहो खूप आवडतो तुम्हाला. अरे याच्या त्याच्या मागं फिरण्यापेक्षा आहे ना, तू स्वतःच काहीतरी कर. आणि असं कर की श्रीमान स्वतः तुला भेटायला आला पाहिजे. हे बघ बाळा, तुला एक गोष्ट सांगू. काय काका? मारुती राया एवढे रामाचे भक्त होते की शेवटी राम सुद्धा त्याला भेटायला गेले होते. तू पण असं काहीतरी कर तर श्रीमान तुला भेटायला आला पाहिजे. ठीक आहे काका. आणि हो, श्रीमान काय सांगत असतो प्रत्येक व्हिडिओत तो एकच सांगतो की स्वतःचं काहीतरी अस्तित्व निर्माण करा. काका म्हणजे तुम्ही पण श्रीमानचे व्हिडिओज बघता? अरे हो. अरे हे व्हिडिओ फक्त जवान पोरांनीच बघितले पाहिजे असं काही नाहीये. काका पण चांगली ऍक्टिंग करतायत. जसा वेळ मिळतो आम्ही ड्युटी करतो आणि मग थोड्या वेळात आम्ही बघतो आणि मला सुद्धा तो आवडतो. ठीक आहे काका, येतो. हॅलो, हा धनेश. अरे तुला माहिती का मी कोणाला भेटलो? अरे श्रीमान लेजेंडला भेटलो. श्रीमान लेजेंड. मी त्याच्यासोबत सेल्फी पण घेतलाय. थांब तुला पाठवतो. लकी हा श्रीमानला भेटला, श्रीमान सोबत सेल्फी काढली. पण श्रीमान, एक दिवस मी पण तुला भेटेल, पण फक्त आता तुझा फॅन म्हणून नाही, स्वतःचं काहीतरी बनवून. काय रे भाऊ, काय करतो इथं तू? बसची वाट बघतोय? हा बस नव्हता कधीचा बंद आहे. अरे बसची वाट नाही बघत आहे. मग असाच बसलोय मी. असाच का बसलोय? अरे ते श्रीमान दादाचा आज इव्हेंट होता ना आपल्या पुण्याला, त्याच्यासाठी आलो होतो. त्याला तर नाही भेटू शकलो, माझे पैसे पण पडले कुठेतरी. मग आता नाशिकला कसं जाऊ तोच विचार करतो. अरे एवढंच ना. मी ठेव पैसे. अरे खरंच नको. अरे आपण बांधील की फॅमिली ठेवू आपण. तू पण श्रीमान दादाचा बँक? अरे हो, मी पण खरंच नको. अरे ठेव ठेव ठेव. असे पण मी सुपर कॅटला देणार होतो ट्रीपला, ते तू ठेव.
खरंच थँक्यू. अरे काय चल मी निघतो, फिल्म बघायची मला गेलेलो. हा चल चल. आलाच का? भेटला का श्रीमान? भेटला का तुझा? नाही भेटलो. पण हो, स्वतःला मात्र भेटलो. वेळ येते, प्रत्येकाची चांगली वेळ येते. त्या वेळेसाठी प्रयत्न करत राहायचे, कधी खचायचं नाही, मागे बघायचं नाही, पुढे बघून नडत राहायचं. हरायचं नाही भावा, देव परीक्षा बघत असतो. मेहनत करणारा अपयशाच्या पायऱ्यांवरती चढत चढत एक दिवस यशाची पायरी गाठतोच गाठतो. त्यामुळे कितीही अपयशाच्या पायऱ्या येऊ दे, कधी मागे वळून बघायचं नाही, पायऱ्या चढत जायचं. आणि एक दिवस यशाची पायरी लागली का मग फक्त यशच बघत राहायचं ना माझी वॉमॉन. आई याय लवकर ये. बघ श्रीमानने माझ्या व्हिडिओला कमेंट केली. बघ. म्हणजे भेटला तू श्रीमानला? होय, भेटलो मी त्याला. स्क्रीनच्या पलीकडे असो पण भेटलो. हॅलो पब्लिक. नाही पब्लिक नाही, आपण पण लिजेंड आहोत बाबांना. लिजेंड. श्रीमानने मला शिकवलं, फक्त लिजेंडचा फॅन बनून राहू नको, स्वतःच लिजेंड बन. पण तरी मी होतो, आहे आणि कायम राहणार श्रीमानचा फॅन. हा व्हिडिओ जो ज्यांनी बनवलाय, मला तरी असं वाटतं की त्यांनी आपल्या बांधिलकी फॅमिली माझ्या बाबतीत काय विचार करते आणि त्यांचे फ्युचरच्या गोष्टी, त्यांची लाईफ, ह्या बऱ्याच गोष्टी इथे रिलेट होतील तुम्हाला सुद्धा आणि मला सुद्धा. अतिशय छान व्हिडिओ बनवलाय भावा. गिरीधरीला फिल्म प्रोडक्शन म्हणून एक चॅनल आहे भावांनो, आणि त्यांनीच ही व्हिडिओ बनवलेली आहे. तर तुम्ही जाऊन नक्कीच त्या चॅनलला व्हिजिट करा, प्रेम द्या. खूप चांगला कन्सेप्ट वाटला भाऊ, पण एवढं प्रेम नका रे करू, एवढा मी मेन नाही आहे, एवढ्या वर नका नेऊन ठेवू मला. नॉर्मलपर्यंत ठीक आहे रे, तुमच्यासारखाच आहे मी. काय असं 7च वर्षाचा आपला प्रवास आहे हा. 7 वर्षात मी एवढा मेन नाही बनलो आहे. तुमच्या प्रेमामुळे मी मेन आहे. तुम्ही ज्या लेवलचं मला प्रेम देता म्हणून मी मेन वाटायला लागलो आहे सगळ्यांना. पण मी कॉमनच आहे. माझ्याकडून 4 गोष्टी तुम्ही शिकताय, तर तुमच्याकडून मी ऑलरेडी 8 गोष्टी शिकलेलो आहे आणि त्या 8 गोष्टींमधनं मी पुढे आलेलो आहे. आणि म्हणून मी केपेबल झालो थोडासा, की मी तुम्हाला काही गोष्टी सांगू शकेन, सजेस्ट करू शकेन. आणि आपण एकमेकांना घडवत असतो नेहमी. आपण जितकी वर्ष एक पुढे चाललो आहे ना, तितकं तुम्ही मला घडवता, मी तुम्हाला काही सजेशन्स देतो. धन्यवाद.
फार सुंदर व्हिडिओ होता. श्रीमानचा फॅन भाऊ. खूप पुढे जाल तुम्ही. आणि म्हणजे हे तर तुमचे सुरुवातीचे व्हिडिओज वाटत आहेत, पण पुढे तुम्ही मचवतील फार. आणि मला तुमच्या हृदयात जागा अशी ह्या लेवलची देण्यासाठी धन्यवाद. खूप वेगळी आहे माझी फॅमिली. अशी फॅमिली कुठेच नाही आहे आणि मला वाटत नाही की अशी फॅमिली कुठे होऊ शकते. आणि माझी फॅमिली आहे. बाकी होतील फॅमिलीज खूप प्रेम करणार एकमेकांवर, पण माझी श्रीमान फॅमिली जी आहे तशी फॅमिली कुठेच नाही होऊ शकत. एवढा जीव लावणारी माणसंच कुठे नाही आहेत. तुम्ही माझा दर्जा खूप वरती नेऊन ठेवला. कळत नकळत कधी टाईम निघून गेला. हा नॉर्मल श्रीमान खरंच लोकांना लेजंड वाटू लागला असं. पण ते लेजंड जे नाव आहे ना ते माझं नाही आहे प्रकारे. त्या लेजंड नावाच्या मागे अख्खी बांधिलकी फॅमिली आहे, म्हणून त्या लेजंड नावाला किंमत आहे. नाही तर मी नॉर्मल गेमिंगमध्ये नावं लावायचो, त्या नावाला काय आपण स्वतःला लेजंड समजायचो. तुमच्यामुळे लोक मला लेजंड समजतात. खूप प्रेम भावा. धन्यवाद. व्हिडिओ खूप छान होता. काकूंची पण ॲक्टिंग बादशाह होती. ह्याला ना भावा, ह्याच्या चॅनलची लिंक मी चॅटमध्ये टाकतोय, ही घ्या. तर जाऊन तुम्ही सगळ्यांनी प्रेम द्या त्यांना. सगळ्यांनी परत प्रेम द्या. आणि आपण त्यांच्या कमेंटमध्ये पण एक सुंदर डायलॉग मारू आपला फेवरेट सध्याचा, चेतन भाऊंचा. जीव आहे आणि जीव राहणार. इज्जत आहे आणि इज्जत राहणार. मेरी बाबडू इज्जत. थँक्यू सो मच गिरीधरला प्रोडक्शनजी. खूप सुंदर व्हिडिओ होता. मला तो व्हिडिओ पाठवला आहे ना, ते असे एक व्यक्ती आहेत ज्यांना मी खूप मानतो आणि इतकं रेअरली मला त्यांच्याकडून मेसेज येतो. असे लोक आहेत माझ्या लाईफमध्ये की ज्यांच्याकडनं मला खूप रेअरली मेसेज येतो जेव्हा काहीतरी असं होतं वेगळं. मला त्यांच्याकडून हा व्हिडिओची लिंक आली आणि ते बोलले की खूप प्राऊड वाटतं की तुला इतकं प्रेम देत आहेत लोक. थँक्यू भावना. इज्जत. माझी पोरं मला इतकं सजेस्ट करतायत, इतकं सपोर्ट करतायत. मी नेहमी स्वतःला अंडर एस्टिमेट करत राहतो, स्वतःला मी ब्लेम करत असतो गोष्टींना घेऊन. माझी ही जी माणसं आहेत ना, अशी माणसंच नाही रे. मी असा आहे ना की मी असा नव्हतो आधी. म्हणजे मी पहिले वेगळा होतो, पण आता मला जमत नाही. ते कुठलीच गोष्ट मला जमत नाही आता. मी एक्स्ट्रोवर्ट नाही आहे तितका फारसा. मला स्वतःला प्रमोट कसं करावं ते माहिती नाही आहे. बऱ्याच गोष्टी आहेत रे, आठवत पण नाही. पण मला कधी त्या गोष्टीची आवश्यकताच वाटली नाही. आणि तुम्हीच मला पुढे नेलं आहे प्रत्येक ठिकाणी. वो इवेंट हो या यूट्यूब हो, हर जगह पे तुम लोगों ने मुझे आगे लेके गए, और वो भी बिना किसी चीज़ के. मैं अपना मेरे में एक ईगो है. उस चीज़ को हम मेल ईगो बोल सकते हैं. तो मुझ में एक मेल ईगो ऐसा है ना कि मुझे किसी के सामने झुकना पसंद नहीं, ना मदद मांगना पसंद है. चाहे मैं एक पूरे दिन में बस एक समय खा लूँ, वो भी कम, लेकिन मैं वो अपने मेहनत का खाना चाहता हूँ, ना कि किसी से मांग के. तो वो जमता नहीं मांगना. इस एटीट्यूड को मैंने कैरी करके बहुत दिन काम किए, अलग अलग बहुत ट्राई किया. बट आप अगर एटीट्यूड में जॉब करोगे तो आपको नहीं मिलेगा उतना जितना चाहिए. लाचार की करनी पड़ती है, झुकना पड़ता है. तो कभी वो हुआ नहीं मुझसे. उस वजह से कई बार मैं जॉब से मुझे निकाला भी है. लेकिन चलता है, कोई विषय नहीं. फाइनली आप मुझे मिल गए और मुझे मेरा एटीट्यूड भी मेंटेन रखने को मदद हो गई, और मैं उसी एटीट्यूड के साथ इधर तक आया हूँ. और शायद उसी एटीट्यूड की वजह से आप लोग मुझे मिले हो और आप सारी चीज़ें कर लेते हो. मुझे ज़रूरत नहीं पड़ती कि किसी को मैं ये बोलूँ कि मुझे ये चाहिए, मुझे वो चाहिए. नहीं, ऑटोमॅटिक आ रहा है सब कुछ, और वो आपकी वजह से है. जीव आहे आणि जीव राहणार भावना. थँक्यू सो मच. त्या व्हिडिओमध्ये ना गाईज, त्याचे त्यांनी बँक बॅलन्स चेक केला ना 200 रुपये, आणि सुपरचॅट केली ना की श्रीमान दादाला सुपरचॅट देतो. अशी निग्रागस माणसं माझ्या बांधिलकीमध्ये आहेत जे विचार करतात की दुपारी आपण खायचं का, मग ते कशाला खायचं, श्रीमान दादा सुपरचॅट करू का करू. असंच. असं नाही आहे त्यांचं काय की आम्ही सुपरचॅट केल्यावर त्याचं काहीतरी चांगलं होईल. नाही, ती सवय जी त्यांना लागलेली. मग मी काय नाव घेतलं सुपरचॅटवरती त्यांचं का त्यांना तो आनंद येणार. किती वर्ष आले मी बोलत असतो की तुम्ही जेवढा मला प्रेम दिलं आहे ते न मागता दिलेलं आहे, आणि तुमच्या आशीर्वादाने आपल्यासोबत चांगले चांगले ब्रँड जुळलेले आहेत, सगळ्या गोष्टी होत आहेत. पण तरीसुद्धा तुम्ही ते प्रेम देतच असतात सुपरचॅट थ्रू, ॲप्रिसिएशन थ्रू. खूप मोठं मन आहे तुमचं. आपण जे पैसे कमवतो किंवा आपण जे पैसे सेव्हिंग ठेवतो ते आपण कोणाला देत नाही रे, आपण ते आपल्यासाठी ठेवतो. आणि मी हे खूप बघितलं आहे माझ्या बांधिलकी फॅमिलीमध्ये, आणि हे आहे तर प्रेमळ. पण मी एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो, ही सेव्हिंग्स करा भावांनो. तुम्ही श्रीमानला सुपरचॅट करता, तो तुमचं नाव घेतो, सगळं सुखाच्या गोष्टी आहेत. पण ना आपल्या आयुष्यामध्ये ना कधी अडीअडचण येईल काही सांगू शकत नाही आपण. त्यामुळे 200 मला देण्यापेक्षा, 100 मला देण्यापेक्षा तुम्ही तुमच्या बँकमध्ये ते 200, 40, 50 जे असतील ना ते वाढवत जा, आणि ती अमाऊंट एका डिसेंट लेवलपर्यंत न्या, जेणेकरून कधी काय अडीअडचण आली तर ते पैसे तुम्हाला उपयोगी पडतील. आणि तेव्हा तुम्हाला मीच आठवेन की आपण श्रीमानला देत होतो, पण आपण हे सेव्ह केलं आणि आपल्यासाठी उपयोग होतो याचा, आहे का नाही. अशी वेळ कोणावर यावी नाही की अडीअडचण यावी, पण अडीअडचण कुठली असू शकते.
त्यामुळे तुम्ही सेव्हिंग करा, ते फार महत्त्वाचं आहे. बाकी तुमच्या आशीर्वादाने मला खूप प्रेम येतं आहे. खूप चांगल्या लेवलपर्यंत ब्रँड्स मिळत आहेत. इतके मिळतात की आपण चूज करायला लागलो आजकाल की आपण काय करावं. याहून जास्त काय नाही आहे. श्रीमानसोबत त्याची फक्त बांधिलकी फॅमिली खंबीर उभी राहिली ना का श्रीमान जग जिंकेल, एवढं लक्षात ठेवा. तुम्ही खूप चांगली माणसं आहात. धन्यवाद.